वास्तू जर अशांत असेल तर वास्तूमध्ये वास्तव्य करणारे व्यक्ती देखील अशांत राहतात। बरेचदा कोटभर रुपयाची इमारत बांधलेली असते, 5-50 लाखाची गाडी दारात असते, 5-50 एकर बागायत असते। लोक आमच्याकडे येतात, म्हणतात महाराज आम्ही पहिलं सपरामध्ये राहत होतो, कुडाच्या घरामध्ये राहत होतो, पण सुखी होतो। एवढी मोठी इमारत आम्ही बांधली, पण एकाचाही ताळमेळ बसत नाही। घरात आला की नुसता भडकाच उडतो, कोणाचाही विचार जुळत नाही। या नवीन घरात राहायला आल्यापासून आम्हाला समाधानच मिळालं नाही। बरं कसलीच कमी नाहीये, सुखाच्या सगळ्या वस्तू आहेत, सर्व सुख अंगणामध्ये लोळण घेत आहे, संपत्तीची कमी नाहीये, पण समाधान नाहीये, विचार जुळत नाहीये। सारखं घरामध्ये कोणी ना कोणी आजारी पडतंय, याचं दुखणं गेलं की त्याचं सुरू होत आहे। नेमकं कशामुळे घडतंय बऱ्याच लक्षातही येत नाही। भरपूर दवाखाने केले, परंतु समाधान काय मिळायला तयार नाही। तेव्हा शास्त्राने वास्तूचा दोष एक सांगितलेला आहे। ज्या भूमीमध्ये आपण वास्तू बांधलेली आहे ती भूमी देखील सदोष असू शकते। रामायणामध्ये एक गोड प्रसंग आलेला आहे। ज्यावेळेला रामप्रभू, माता सीता आणि लक्ष्मणजी वनवासाला निघाले, 14 वर्षाचा वनवास हो। तापसवेश विशेषी उदासी, 14 बरस राम बनवासी। राम सिया सुफल चाकारा। प्रभू वनवासाला निघालेला असताना अचानक सीता मातेच्या मनामध्ये जरा स्वार्थाचा विचार जागा झाला की 14 वर्ष वनवास हा स्वामीन करताय, मी कशासाठी राज्याचा त्याग करून यांच्या पाठीमागे वनवन फिरते। मी एका राजाची कन्या, एका राजाची सून, भावी राजाची धर्मपत्नी, 14 वर्ष वनवासाची शिक्षा त्यांना आहे आणि मी कशासाठी त्यांच्या पाठीमागे वनवन फिरते, दुःख सहन करते। हा स्वार्थाचे विचार, स्वार्थाची भावना लक्ष्मणाच्याही मनामध्ये जागी झाली। या आपल्या शेवगाव तालुक्यातील वारकरी भूषण असणारे हरिभक्तीपरायण महेशजी महाराज हरवणे यांचे आगमन झालेले, त्यांच्याकरता ही जोरदार हे सगळं कीर्तनच आहे। यांचं दर्शन हेच आपल्याला आशीर्वाद आहे। काही अंतर चालून गेल्यानंतर सीतामाता रडू लागलेली आहे। लक्ष्मणजीच्याही डोळ्यामध्ये अश्रू आहेत। रामप्रभू पुढे चालतायत, मध्ये सीतामाता चालते, पाठीमागे लक्ष्मणजी आहे। प्रभूच्या कानावर तो हुंदक्याचा आवाज ऐकू येऊ लागला। तेव्हा प्रभूनं मागे फिरून पाहिलं, सीतेच्या डोळ्यात अश्रू दिसलेले आहेत। विचारलं, सीते काय झालं? स्वर द्या ना। स्वर वाढवा, ते स्वराचा आवाजच येत, तिकडून लावा ना स्वर मोबाईलचा। तू रडतेस का? तुझ्या डोळ्यात अश्रू का? जनकांची आठवण आली म्हणे नाही स्वामी। अयोध्येची आठवण आली म्हणे नाही स्वामी। माता कौशल्याची आठवण आली म्हणे नाही स्वामी। मग तू रडतेस का? तुझ्या डोळ्यात अश्रू काय?
लक्ष्मणच्याही डोळ्यात अश्रू आहे. लक्ष्मण तू का रडतोस? अरे झालं काय नेमकं? आपल्याला राज्याचा त्याग करून या वनामध्ये वन फिरावं लागतं, याकरता डोळ्यात अश्रू आहे. झालं काय? सीता मातेनं सांगितलं, स्वामी एका धर्मपत्नीचं कर्तव्य आहे, पतीच्या सुखात दुःखात तिनं अर्धवाटेकरी झालं पाहिजे. मी तुमच्या पाठीमागं चालत असताना काही वेळापूर्वी माझ्या मनामध्ये स्वार्थाची भावना जागी झाली. स्वार्थ जागा झाला की 14 वर्ष वनवास यांना आहे, मी कशासाठी राज्याचा त्याग करून तुमच्या पाठीमागं वनवन फिरते. लक्ष्मणांनी सांगितलं, दादा माझ्याही मनात हाच विचार जागा झाला, असं का घडलं? असा विचार आमच्या मनात यायला नको होता. आणि काही अंतर चालून गेल्यानंतर पुन्हा आमच्या मनामध्ये असे सद्विचार जागे झाले, असं का घडलं? रामप्रभू असले आणि सीते, यात तुमचा दोष नाही. लक्ष्मणा, यात तुझाही दोष नाही. ज्या जागेतून आपण चालत आलो ना, त्या जागेमध्ये पूर्वी सुंद उपसुंद नावाचे 2 बंधू राक्षस तिथं राहत होते. बलवान होते, बल त्यांचं वाढत चाललेलं होतं. इंद्राला भीती वाटली, जर या सुंद उपसुंदानं स्वर्गावर स्वारी केली तर मला माझं पद सोडावा लागेल. म्हणून या इंद्रानं तिलोत्तम नावाच्या अप्सरेला या ठिकाणी पाठवलं वनामध्ये. ज्यावेळेला सुंद उपसुंदानं त्या तिलोत्तमाला पाहिलं, मनामध्ये स्वार्थाची भावना जागी झाली आणि तिला प्राप्त करण्यासाठी त्या दोघांनी देखील युद्ध प्रारंभ केलं. घनघोर युद्ध झालं, रक्तबंबाळ झाले, ते रक्त सांडलं त्यांचं या भूमीमध्ये आणि अखेर दोघही गतप्राण झाले. त्यांच्या रक्ताने ही भूमी दूषित झाली आहे. त्यांच्या मनामध्ये स्वार्थ जागा झाला होता. ते रक्त ज्या भूमीमध्ये सांडलं ती भूमी देखील दोषाने युक्त झाली आणि त्याच भूमीतून आपण चालत आलो. त्यांच्या मनामध्ये जसा स्वार्थ जागा झाला, त्या भूमीतून येताना तुमच्याही मनामध्ये स्वार्थ जागा झाला. कधी कधी भूमीचा दोष असतो. ज्या जागेमध्ये आपण वास्तू बांधलेली आहे ती जागा यापूर्वी कशी होती त्याची कल्पना आपल्याला नाही. आणि म्हणून तो दोष जाण्याकरता देखील वास्तूची शांती घातली जाते. दुसरा प्रकार आहे सामुग्री दोष. वास्तू करता आपण जी सामुग्री वापरलेली, जी साधनं वापरलेली, बरेच बांधकामा करता जे आपण वालुका वापरतो ते नदीच्या पात्रातून आणलेली असते. त्या नदीच्या पात्रामध्ये अनेक प्रकारच्या जीवांचे अंत्यविधी झालेले असतात. गेलेला जीवात्मा जर अशांत असेल आणि त्याच्या जर अस्थी त्या वालुकामध्ये जर आपल्या घराला आल्या आणि लागल्या गेल्या तर त्या अशांत जीवात्म्याच्या अस्थी ज्या वेळेला त्या वाळूच्या माध्यमातून आपल्या घराला लागतात त्यावेळेला त्या घरामध्ये वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींनाच देखील तो जीवात्मा अशांत ठेवतो. सामुग्री दोष. तिसरा दोष सांगितला संपत्ती दोष. आपण जी वास्तू बांधलेली आहे ही वास्तू बांधत असताना आपण जी संपत्ती वापरलेली आहे ती संपत्ती नेमकं कोणत्या मार्गाने कमवलेली आहे, त्या संपत्तीचा दोष देखील दोष त्या वास्तूवर परिणाम करतो. या संपत्तीचे 2 प्रकार केलेले आहेत. एक नीतीनं कमवलेलं धन आणि एक अनितीने कमवलेलं धन. ऐका, नीतीने कमवलेल्या धनाला लक्ष्मी म्हणतात, अनितीने कमवलेल्या धनाला अवदासा म्हणतात. लक्ष्मी आणि अवदासा सख्या दोघी बहिणी, परंतु दोघीचा 36चा आकडा आहे. जिथं अवदासा राहते तिथं लक्ष्मी राहत नाही, जिथं लक्ष्मी राहते तिथं अवदासा राहत नाही. अवदासा जर घरात शिरली तर घराचीच अवदासा होऊन बसते. बरं, लक्ष्मी आणि अवदासा दिसायला सारखेच. तुम्ही पहा, तुम्ही स्वकष्टाने कमवलेली जी संपत्ती असते, दिसायला 500ची नोट तीही तशीच असते आणि दुधामध्ये पाणी टाकून युरिया टाकून मिळालेली 500ची नोट देखील सारखीच असते. नोटा दोन्ही दिसायला कशा आहेत, संपत्ती दिसायला कशा आहे, दोन्ही सारखेच आहे. पण त्यातली एक लक्ष्मी आणि एक अवदासा आहे. दोन्ही दिसती सारखी
वर जाणे तो, पण वाईट मार्गाने जी संपत्ती घरात घुसते ना, ती संपत्ती नसते तर ती अवदसा असते. माणसं झटपट श्रीमंत होण्याच्या नादामध्ये नको त्या मार्गाचा अवलंब करतात आणि एकदा त्या मार्गाने कमवलेली संपत्ती घरात घुसली की त्या घरामध्ये काही ताळमेळ राहत नाही. बंगले मोठाले दिसतात, गाड्या मोठ्याल्या दिसतात, परंतु घरामध्ये होणारा भडकाना आवाज साईडच्या भिंती जरा मोठ्याल्या असल्यामुळे बाहेर ऐकू येत नाही. एवढंच आहे. विठाला विठाला आणि तिच्या मार्गाने कमवलेली संपत्ती आपल्या विनाशाला कारणीभूत ठरते. यात नवल नाही, आपल्या कुळाच्या विनाशाला कारणीभूत ठरते. महाभारतातला गोड प्रसंग आहे, भागवतातही तो आलेला आहे. जरासंध राजा रणांगणावर मारला गेला. जरासंधाचा मुकुट भीमानं हिसकावून आणला. दुसऱ्याचं हिसकावून आणलेलं धन, लुबाडून कमावलेलं धन, फसवून कमावलेलं धन हे अनितीचं धन असतं आणि अनितीच्या धनामध्ये कली राहतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये आणि भागवताच्या एकादश स्कंदामध्ये वर्णन आलं की धातूनाम अस्मी कांचनः, धातूमध्ये सोनं ही माझी विभूती आहे. परंतु कोणत्या धातूमध्ये, कोणत्या सोन्यामध्ये, कोणतं सोनं भगवंताची विभूती आहे आणि कोणत्या सोन्यामध्ये कली राहतो, तर शास्त्र सांगतं अनितीच्या मार्गाने कमवलेल्या धनामध्ये कली राहतो. आज महाराज परीक्षितानं तो मुकुट पाहिला जो भीमानं हिसकावून आणला होता, डोक्यामध्ये घातला. जसा डोक्यात मुकुट घातला तसा कलीनं बुद्धीत प्रवेश केला परीक्षिताच्या. परीक्षित शिकार करण्यासाठी जंगलात गेलेला आहे. रस्ता भटकला, माध्यानाची वेळ झाली, मोठी तहान लागली, भूक लागली. आजूबाजूला पाण्याचा शोध चालू केला. समोर एक साधूची कुटिया दिसलेली आहे. महाराज परीक्षित त्या कुटियाजवळ आलेले आहेत. आवाज दिलेला आहे महात्म्याला. शमीक ऋषींची कुटिया होती, ध्यानस्थ होते महात्मे. महाराज, मैं इस नगरी का राजा हूं परीक्षित, शिकार करने के लिए आया हूं. रास्ता भटक गया, मुझे बहुत प्यास लगी है, थोड़ा सा पानी मिलेगा पीने के लिए, जल की व्यवस्था हो सकती है. महात्मा समाधीस्थ होते. आवाज काय ऐकू गेलाच नाही. परीक्षिताला वाटलं मला पाहून या ऋषीला असं वाटलं असावं की राजाची सेवा करावी लागेल, म्हणून यानं नाटक केलेलं आहे. डोळे झाकून बसलेला आहे जाणीवपूर्वक. राग आला परीक्षिताला. एक मेलेला साप उचलला, शमीक ऋषींच्या गळ्यात टाकून दिला. निघून गेला परीक्षित. तिथं काही मुलं खेळत होते. त्या शमीक ऋषींचा मुलगा शृंगी हा कौशिक नदीच्या किनारी खेळ खेळत होता काही मुलांबरोबर. हे मुलं त्या शृंगीकडे आलेले सांगू लागले, अरे शृंगी, अरे शृंगी. शृंगीने पाहिलं, क्या हुआ, क्यों चिल्ला रहे हो. म्हणे, अरे तुझे वडील ध्यानस्थ असताना आपल्या नगरीचा राजा परीक्षित त्यानं मेलेला साप तुझ्या वडिलांच्या गळ्यात टाकला. ऋषीपुत्र होता तो. हातामध्ये कौशिक नदीचं पाणी घेतलं, जल घेतलं, शाप देऊन टाकला. क्या समझता है अपने इस नगरी का राजा अपने आप को. मेरे पिताजी का अपमान किया, महात्मा का अपमान किया, जा मैं श्राप देता हूं. आज से ठीक 7 दिन बाद तक्षक नाम का सर्प आएगा, उसे डस लेगा और उसकी मृत्यु हो जाएगी. इति लंघित मर्यादम तक्षका सप्तमे हनि दक्षेति स्म कुलांगारम चोदितो मे तदद्रुहम्. वाक वज्रम ससर्जः. 7 दिवसावर त्या परीक्षिताचा मृत्यू ओढावला. कशामुळं? बरं, परीक्षित काय सामान्य होतं का? हा परीक्षित उत्तरेच्या गर्भात असताना, आपल्या मातेच्या गर्भात असताना जगाच्या मालकानं त्याचं रक्षण केलं. पांडवांचा वंश होता, पण 7 दिवसावर मृत्यू ओढावला. साधूचा अपमान केला, तो मुकुट डोक्यात घेतला, दुर्बुद्धी झाली आणि 7 दिवस श्रीमद भागवत कथा परीक्षितानं श्रवण केली. परंतु 7व्या दिवशी
बरं, परीक्षिताचा उद्धार करण्याकरता काय ऋषीमुनी कमी जमले होते का? त्या भागवतात वर्णन आलं, अत्रिर्वशिष्ठच्या वनस्य गौतमो मेधातिथिर्देवल देव राहतो रामस्तथा गादी सुतच्च शाकलो मृकुंडपुत्रा त्रिज पिप्पलादा योगेश्वरो व्यास पराशरोच छायाशुको जाजुलजन्य मुख्या. एवढे सगळे ऋषी जमलेले असताना, म्हणजे एकामध्ये प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य असताना 7 दिवसामध्ये मुक्ती परीक्षिताला मिळवून देण्याचं सामर्थ्य त्यांच्यात नव्हतं. साक्षात पूज्यपाद शुकदेवजी आले, केतत्रा भवत भगवान व्यासपुत्र यदृच्छया गामठमानो नपेक्षा अलक्षलिंगो निजलाभ तुष्ट ऋतस्य बालै अवधूत वेश. 7 दिवस भागवत कथा ऐकली, पण 7व्या दिवशी मृत्यू झाला. तक्षक नावाचा सर्पाला दंश केला, राग झाली, त्याला मुक्ती मिळाली, परंतु 7 दिवसामध्ये जीवन संपलं. कारण फक्त एक, अनितीचं धन, वाईट मार्गाने कमवलेलं धन. आणि हे 3 दोष जाण्याकरता, भूमीचा दोष, साधन दोष आणि संपत्ती दोष, हे दोष घालवण्याकरता ती वास्तूची जी पूजा केली जाते त्याला वास्तू शांती म्हणतात. विठाला वंदनीय हरिभक्तीपरायण संतोष महाराज आणि त्यांचा पवार परिवार, सुंदर अशी वास्तू त्यांनी या ठिकाणी बांधली. खरं म्हणजे आपण जो संकल्प करतो तो संकल्प पूर्णत्वाला जाण्यासाठी 5 गोष्टीची नितांत आवश्यकता सांगितलेली आहे. काळ पवित्र असावा, कर्म पवित्र असावं, कर्ता पवित्र असावा, प्रबल इच्छाशक्ती असावी, देश पवित्र असावा. या 5 गोष्टी असतील तर आपण केलेला संकल्प पूर्णत्वाला जात असतो. परंतु परमार्थिक संकल्प पूर्णत्वाला जाण्यासाठी केवळ या 5 गोष्टी असून उपयोगाच्या नाही, त्याबरोबर ईश कृपा आणि संत कृपेची आवश्यकता आहे. रावणाने काही संकल्प केला नव्हता का? रावणामध्ये काही सामर्थ्य कमी होतं का? ज्यानं नवग्रहाच्या पायऱ्या केल्या, जीवाची ग्रहदशा जर वाईट चालली तर तो ग्रह त्या जीवाला सुधरू देत नाही. वास्तू शांतीचं जरी एवढं सुंदर कीर्तन असलं, एवढं सुंदर आयोजन नियोजन असलं, आणि कीर्तना जरी तो येऊन बसलेला असला, त्याचा चेहरा पाहिला तर असं वाटतं चंद्रयान 3 जे उतरलं वर दक्षिण ध्रुवावर, त्याचं सगळं टेन्शन यालाच. त्याला जर विचारलं काय एवढं सुंदर नियोजन संतोष महाराजांनी केलं, एवढे महाराष्ट्रभरातून नामवंत कीर्तनकार गायक वादक आलेले, एवढं सुंदर आयोजन नियोजन, तुझा चेहरा पडलेला आहे, काय झालं तुला? तो म्हणतो साडीसाती चालू आहे. मग तो या साडीसातीचं इथं काय संबंध? ती साडीसाती सुद्धा त्याला नीट बसू देत नाही. हा रावण या नवग्रहाच्या त्यानं पायऱ्या केल्या. त्या ग्रहांमध्ये शनी काय सामान्य नाही. नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामर्तन संभूतम तन्नमामि. या शनीच्या मस्तकावर पाय देऊन रोज हा रावण सिंहासनावर बसत होता. रावणामध्ये सामर्थ्य काही कमी होतं. देवतांना बंदी खाण्यात टाकला, कैलास पर्वताने भुजांनी हलवला. महादेवाला प्रसन्न करून घ्यावं म्हणून या रावणाने आपलं मस्तक तोडलं, त्या मस्तकाचा तंबोरा केला, अंगावरच्या कातड्याच्या तारा केल्या, आणि महादेवासमोर रावण नाचायला लागला, तांडव करायला लागला. रावण विद्वान होता, चतुर्वेदी होता. मस्तक नसलेले ते धड महादेवासमोर नाचू लागलं, तांडव करू लागलं. जटाटवी गलज्वल प्रभा पावितस्थले कलेवलम विलंबितं भुजंग तुंगमानम् दमन 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 निनाद मटमरमयो चकार चर्चतांडवम तनु शिव शिव शिवम महादेव प्रसन्न. भवत्सवत रमते. कोण हो तू? म्हणे रावण, महादेवाचा प्रिय शिष्य. रावणामध्ये सामर्थ्य कमी नव्हतं, संपत्ती कमी नव्हती,
शुद्ध कांचनाची सप्तकोटी शुद्ध कांचनाची लंका सोनीची होती रावणाची. सामर्थ्य कमी नव्हतं, संपत्ती कमी नव्हते. या रावणाने 3 संकल्प केले होते. खारा समुद्र गोडा करेन, सोन्याला सुगंध आणेल आणि स्वर्गाला शिडी जाईल. नाही पूर्ण होऊ शकले संकल्प. सगळं असताना संकल्प पूर्णत्वाला जाऊ शकले नाही. परमार्थिक संकल्प तर पूर्णत्वाला जाणं त्याही पेक्षा कठीण आहे. आणि म्हणून शास्त्रांत कर्ता कर्म काळ देश प्रबल इच्छाशक्ती असेल आणि जर संत कृपा नसेल, ईश कृपा नसेल, हाती घेतलेला संकल्प पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. ज्या अर्थी आपला वास्तूचा संकल्प पूर्णत्वाला गेलाय त्या अर्थी नक्कीच ईश कृपाही आहे आणि संत कृपा आहे. आणि बहिणाबाई महाराज देखील वारकरी परंपरेच्या भागवत धर्माची इमारत पूर्णत्वाला जाण्यासाठी ज्यांची कृपा लागली त्यांचा वर्णन अभंगाच्या प्रथम चरणात. संत कृपा आवाजाला काय झालं? एकदा गायक मंडळी करता जोरदार टाळ्या. माणसाने दुसऱ्याचं कौतुक करायचं शिकलं पाहिजे. जो दुसऱ्याचं कौतुक करतो त्याचं एक दिवस कौतुक झाल्याशिवाय राहत नाही. ज्याला असं वाटतं आपल्याला समाजाने मोठं मानावं त्यांना अगोदर दुसऱ्याला मोठं म्हणायचं शिकलं पाहिजे. ज्याला असं वाटतं कोणी आपली निंदा करू नये त्यांना अगोदर दुसऱ्याची निंदा करणं बंद केलं पाहिजे. ऐका, दुसऱ्याचे दोष पाहायला बुद्धी लागते, दुसऱ्याचे दोष पाहायला बुद्धी लागते, पण स्वतःचे चूक दोष कबूल करायला मोठं मन असावं लागतं. बरेचदा मोठी मनाची माणसं सापडत नाही. दुसऱ्याला मोठं म्हणण्यासाठी देखील मन फार मोठं असावं लागतं. आज समाजात दुसऱ्याला लहान म्हणण्याकरताच प्रयत्न चालू आहे. आम्ही यांच्यात श्रेष्ठ कसे, आम्ही यांच्यात मोठे कसे.
दुसऱ्याला मोठं म्हणण्यासाठी देखील मन फार मोठं असावं लागतं. हे संतच म्हणू शकतात, लहानपण देगा देवा मोठं बनण्याचं एक सूत्र कबीरजी महाराजांनी बी फार सुंदर सांगितलं. ऊंचा ऊंचा सब चले नीचा चले नको, ऊंचा ऊंचा सब चले नीचा चले नको, जो एक पार नीचा चले सबसे ऊंचा हो, सबसे ऊंचा हो, सबसे ऊंचा हो, एवढी दिग्गज महाराज मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर यांच्यावरच कीर्तन केलं पाहिजे. आम्हाला पुढे निमित्त केलंय खरं. आज महाराष्ट्रामध्ये असं गाव नसेल, असा तालुका नसेल की जिथं या मंडळींची कीर्तन झाली नसतील. आज खरं म्हणजे संतोष महाराजांनी या वास्तुशांतीच्या निमित्ताने या सगळ्यांना निमंत्रित केलं. कार्यक्रम व्यस्त असताना देखील, वेळ नसताना देखील की आवर्जून फोन करून सांगितलं संतोष महाराजांना, आम्ही कीर्तनाला येणार आणि थांबणार सुद्धा. आणि या सर्व संतांची कृपा, ही संत कृपा, संत कृपा झाली, इमारत फळाली, संत कृपा झाली, इमारत फळाली. रूपकात्मक वर्णन केलं बहिणाबाईंनी. बहिणाबाईंचे तसे अभंग कमी प्रसिद्ध आहे, काही काही आपल्या ऐकण्यात आहे. अरे संसार संसार जसा तवा चोल्यावर, आधी हाताला चटकी मग मिळे ते भाकर. बहिणाबाईंची त्या अभंगवाणी. तुकोबरायांचा अधिकार, योग्यता ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आली, देहू या गावी आल्या, तुकोबरायांचं शिष्यत्व स्वीकारलं. तुकोबरायांच्या कृपेनं हे कवित्व जाग झालं. संतांची अभंगवाणी म्हणजे काय सामान्य नाही आहे. इट इज नॉट पोएम, काय कविता नाही आहे, ही समाधी भाषा आहे, ही प्रासादिक वाणी. आली मुखावाटा अमृत वचने. संतांच्या मुखातून आलेले जे वचन आहे
ही केवळ कविता नाही. टला ट लावलं मला म रायमिंगवर जुळवले म्हणजे कविता तयार झाली असं नाही आहे. त्या शब्दांना भगवत भक्तीचा स्पर्श आहे, भगवत भक्तीचा सुगंध आहे. त्या सुगंधाने ती अक्षरं दरवळतायत आणि म्हणून चंद्र सूर्य असेपर्यंत आजही कीर्तनाचा अभंग सुरुवातीला चालू करताना रूप पाहताच होतो आणि होत राहील. हे अमर अक्षर आहे. बहिणाबाईंनी या भागवत धर्माच्या इमारतीचं वर्णन केलं. संत कृपा झाली इमारत फळाली, संतांची कृपा झाली आणि ही भागवत धर्माची इमारत फळाली. व्याकरणामध्ये अलंकार नावाचा प्रकार येतो. आता व्याकरण माणसं विसरत चालली. आमच्याकडे महाराज फार सुंदर बोलायचे कीर्तनात म्हणे जर व्याकरण आलं ना, आता व्याकरणाचं शिकरण करून टाकलं ना. मराठी व्याकरण गेलंच, आता ग्रामर थोडंसं इंग्लिशमध्ये शिकतायत मंडळी, पण आता ग्रामरही कठीणच झालंय. अलंकार, त्या अलंकारामध्ये रूपक अलंकार येतो, शब्द अलंकार आहे, रूपक अलंकार आहे, उपमा अलंकार आहे. त्या रूपक अलंकार वर्णन करत असताना वर्णन केलंय की उपमेय आणि उपमान यामध्ये ज्या वेळेला सारखे धर्म येतात त्यावेळेला रूपक अलंकार होत असतो. ज्याची उपमा द्यायची ते उपमेय, उपमा आणि ज्याला द्यायची ते उपमेय. उपमेय आणि उपमान यामध्ये ज्या वेळेला सारखे धर्म येतात त्यावेळेला रूपक अलंकार होतो. सहज विनोद आठवला म्हणून सांगतो. एका जणाला पंडित नेहरू सारखे कपडे घालण्याची फार हौस होती. तो पंडित नेहरू सारखा तो नेहरू घालणार, वर टोपी, जॅकेट आणि गुलाबाचं फुल लावणार आणि नेहमी गावातल्याला विचारायचा का रे दिसतो का आज मी नेहरू सारखा, दिसतो का आज नेहरू सारखा. त्यांच्यासारखं दिसायला होता म्हणत असतील तो नेहरू सारखा दिसतो म्हणून, पण मग रोज काय विचारायचं. त्याने एक दिवस विचारलंच म्हणे का रे आज दिसतो की मी नेहरू सारखा. म्हणे दिसतो म्हणे तू नेहरू सारखा, पण तुमच्या दोघात एक फरक आहे म्हणे. म्हणे काय फरक आहे. नेहरू ना अक्कल होती, तुला अजिबात नाही म्हणे. रूपक अलंकार सारखेपणा. गीतेमध्ये या संसाराचं वर्णन करत असताना भगवंतानी या संसाराला माया म्हटले. माया मेतांतरंती. मग त्या मायेमध्ये संसारामध्ये काय सारखेपणा आहे. या संसाराला देखील संसार सिंधूची उपमा दिलेली आहे. नदीचा जसा उगम होतोय, नदीचे पात्र कोणते, नदीतलं पाणी कोणतं, त्यातला फेस कोणता, त्यातले जीव कोणते, एका एका भागाचं वर्णन केलेलं आहे. तसं रूपक अलंकारातून या भागवत धर्माच्या इमारतीचं वर्णन करत असताना या इमारतीचा पाया कोणता आहे बहिणाबाईंना विचारलं. बहिणाबाईंनी या भागवत धर्माच्या इमारतीचा पाया सांगितला. ज्ञानदेवे रचिला करण बसलो मग टाळे वाजले म्हणलो.
कौतुक करायला शिकलं पाहिजे ना. ज्ञानदेवे रचिला पाया वारिले देवालया. संत श्रेष्ठ महावैष्णव माऊली ज्ञानोबराय या भागवत धर्माच्या मंदिराचा पाया बनले. बहिणाबाई म्हणते ही इमारत फळाला आली. फळाला आली म्हणजे फळाला येणं म्हणजे काय? ज्या उद्देशानं आपण कर्म करतो, ज्या उद्देशानं आपण कार्य करतो, ते कार्य सफल झालं, पूर्ण झालं की माणसं म्हणतात केलेले कष्ट फळाला आले. एवढ्या कष्टाने कांदा आणला, काढला, योग्य भाव मिळाला, माणसं म्हणते केलेले कष्ट फळाला आले. मग ही वारकरी परंपरा, हा भागवत धर्म ज्या उद्देशानं निर्माण झाला, प्रगट झाला, त्या भागवत धर्माचा उद्देश फळाला आला, तो उद्देश पूर्ण झाला. म्हणून पैनाई साहेब म्हणतात की संत कृपा झाली इमारत फळाली. काय उद्देश होता? भागवत धर्माचा उद्देश होता, वारकरी परंपरेचा उद्देश होता की भक्ती करण्याचा अधिकार सर्वांना आहे, परमार्थ करण्याचा अधिकार सर्वांना आहे. आणि म्हणून सर्वांनी भगवत भक्ती करावी, परमार्थ करावा, याकरता सर्वांनी एकत्र यावं. या रे लहान थोर सर्वांना परमार्थ करण्याचा अधिकार आहे, भक्ती करण्याचा अधिकार आहे. सर्वांनी भगवत भक्ती करावी. खटन हटयावे शुद्ध होनी जावे, दौंडी पिटवावे चोखा मेळा, टाळी वाजवावी घोडी उभारावी. आणि सर्व समाज एकत्र येऊन जातीभेद विसरून, उचनीच भाव विसरून परमार्थ करू लागला. पंढरीची पायी वारी करू लागला, आळंदीची पायी वारी करू लागला. आणि खऱ्या अर्थानं भागवत धर्माचा जो उद्देश होता तो सफल झाला, फळाला आला. बहिणाई साहेब म्हणतात संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया. आणि या मंदिराचा पाया संत श्रेष्ठ ज्ञानदेव महाराज झाले, ज्ञानोबराय झाले. पाया भक्कम असेल तर केवढी इमारत त्यावर खंबीरपणे उभा राहू शकते. पाया टळमळीत असेल तर इमारतीला देखील तडे जाण्याची शक्यता आहे. या भागवत धर्माच्या इमारतीचा पाया कोण आहे? साक्षात विष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. साक्षात विष्णूचा अवतार असलेली विष्णू या भागवत धर्माच्या मंदिराचा पाया आहे. बर जे रूप या विष्णूनं धारण केलंय माऊली ज्ञानोबरायांचं, ते काय सामान्य नाही ना. संतांनी माऊलीला, ज्ञानोबरायांना माऊली म्हटलंय. योग्यांची माऊली, साधकांचा मायबाप, अनेक विशेषण वापरलेली. प्राकृतमध्ये मराठीमध्ये केली. जर कधी ज्ञानेश्वरी जर कधी तेलुगूमध्ये केली असती, कानडीमध्ये केली असती, एकतर आधीच आपल्याला हाऊस ज्ञानेश्वरी वाचण्यातून वरून आला पाऊस. गावागावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण चालतात. पारायणाची संख्या पाहिली की 10-15 माणसं पारायणाला आहे. आणि दुसरी तिसरीचे पोरं ज्यांना ज्ञानेश्वरी कशी वाचावी, पानं कशी उलटावी हेही कळत नाही. माऊली ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली ना. आमच्या 16 वर्षाच्या तरुणाला ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही. ही खंत आहे समाजातली. ही नेवाशा तालुक्यातली खंत आहे. नेवाशा तालुक्यामध्ये जन्माला आपण आलो ना, आपले मुलं ज्ञानेश्वरी वाचू शकत नाही. आणि माऊलीची कर्मभूमी म्हणून नेवाशाला ओळखले जातात. त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोशी क्षेत्र जेत जगाचे जीवनसूत्र श्री महालय असे. आपल्याला वाचायला वेळ नाही. आणि माऊलीने आपल्या करता माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतात ही पैसा अजिंक्य ऐसे अक्षर. मला सांगा, जर चुकून कानडीत केली असती
पाहिलं असतं का आपण? त्या आंध्रमध्ये कीर्तन करण्याचा योग आलता आमचा. गणपूर गावामध्ये औदरा जिल्हा. 8 दिवस राहण्याचा योग आला. ती म्हणे महाराज काल्याचं कीर्तन आहे तुमचं, थोडे प्रस्तावना तेलगू द्या. त्यावेळेला तेलगू आंध्र वाद चालू होता बाजूला. ते तुम्ही असं म्हणा. म्हणलं आम्ही त्या विषयात बोलू शकत नाही. मग प्रस्तावना तर द्या म्हणे कमीत कमी. म्हणलं आम्हाला येत नाही ना, आम्ही शिकवतो ना म्हणे. ती तेलगू शिकवायला त्यांनी सुरुवात केली म्हणे. मग अवयवांपासून सुरुवात केली. नाकाला मुक्कू म्हणतात, कानाला छबुलू म्हणतात, गळ्याला मेढा म्हणतात, हाताला तला म्हणतात. दार उघड म्हणलं की म्हणायचं तल्प पेट्टू, दारवाजेला तल्पू तियू, खिडकी उघड नाकून कुडशी. जेवायला बसलं की भाजी वाढ म्हणलं की शाकम पेट्टू, लागत असली की लेदू, नसली का वद्धू. भात वाढायचं असं अन्नम पेट्टू, लागत असलं तर वद्धू, नसलं तर लेदू. ही भाषा, ही जर ज्ञानेश्वरीता असती भाषा. ही म्हणा गणपूर गाऊन लोपला पेद्दा आनंदम तो प्रेम तो अखंड हरिनाम संताप सप्ता मा संतोष महाराज मार्गदर्शनम किंदा మరియు ఆక్రో మహారాజ్ సాయంతో అతని యొక్క ప్రేమతో మేము అందరము కలిసి కార్యక్రమానికి వచ్చాము. ఈ గ్రామం మంచిగింది, సంస్కృతి మంచిగా అయింది. काय कळलं असतं खरं सांगा? ज्या भागवत धर्माचा पाया ज्ञानोबर आहे साक्षात विष्णूला अवतार आहे. त्यावर ही भागवत धर्माची इमारत उभी आहे. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. आणि या मंदिराचा किंकर कोण झालेला आहे? नामातयाचा वा वा वा. मठाची वाडी आणि परिसरातील भक्तांनी मला असं वाटतं या तालात पहिल्यांदाच चाल ऐकली असं. ते तयारी लागते त्याला, तेवढी तयारी त्यांची.
आवाज ही मेरी पहचान आहे. त्यांचा आवाज हीच त्यांची ओळख आहे. आणि म्हणून तर म्हणजे एवढी दिग्गज मंडळी या ठिकाणी आहे. खरं तर पहिली चाल ज्या वेळेला झाली असं वाटलं की चालच ऐकत राहा. त्या चालीतून सुद्धा अभंगाचा भाव स्पष्ट होत होता. ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. अगदी पंजाब प्रांतापर्यंत भूमानपर्यंत नामदेव महाराजांनी या भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला. या भागवत धर्माचे खांब संत श्रेष्ठ शांतीब्रह्म नाथ महाराज जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आणि या भागवत धर्माचा कळस तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. आता ऐका 12 वाजलेले आहेत ना म्हणून थोडं सरळ घेतलं. हे जे भागवत धर्माचं जे मंदिर आहे हे मंदिर म्हणजे साक्षात विष्णूचं स्वरूप आहे. त्याचं कारण असं आहे भागवत धर्माचा जो पाया सांगितला तो पाया म्हणजे ज्ञानोप्राय. ज्ञानोप्राय हा विष्णूचा अवतार आहे. ज्यांनी प्रचार प्रसार केला जे किंकर बनले ते नामदेव महाराज देखील विष्णूचाच अवतार आहे. जे नाथ महाराज या भागवत धर्माचे खांब झालेले आहेत ते नाथ महाराज देखील विष्णूचाच अवतार आहे. भानुदासाचे कुणी महाविष्णूचा अवतार. जे तुकोबराय कळस झालेले आहेत ते देखील विष्णूचाच अवतार आहे. मने रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू राही तुझ्या. आणि म्हणून भागवत धर्माचं जे मंदिर आहे ते म्हणजे श्रुतीचं हे जे वचन आहेत ना सर्वम खलविदम ब्रह्म सर्वम विष्णुमयम जगत सर्वव्यापी सर्व भूतांतरात्मा ईशावासीदम सर्वम एको देव सर्व भूतेषु गुडा ईश्वरच सर्व भूतानाम. हे सगळं स्वरूप म्हणजे भागवत धर्माचं हे मंदिर आहे. आणि या भागवत धर्माची जर पताका कोण झाला असेल तर ती ही आदिशक्ती बहिणाबाई येतो. बहिणाबाई म्हणतात शेवटच्या चरणात विठोबार कुमार